सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या 4 दिवसांपासून त्र्यंबक रोड येथील वासळी व सातपूर त्र्यंबक रोड नंदिनी नदी परिसरात नागरिकांना दिवसा रात्री बिबट्याचे दर्शन होत होते। या परिसरात अंदाजे 14 ते 15 वर्षाच्या टग्या नावाने सुपरिचित असलेल्या बिबट्याने वन विभागाकडून रेस्क्यू टीम समोर अखेरचा श्वास घेत नैसर्गिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वासळी गावा अलीकडे त्र्यंबक रोड नंदिनी नदी पुलाखाली पाण्याजवळील झुडपात बिबट्या नागरिकांना दिसला। याबाबत वन विभागांना माहिती दिल्यावर वन विभागाची टीम तेथे बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी टीम गेली होती। त्यावेळी बिबट्या थकलेल्या अवस्थेत दिसला। रेस्क्यू करण्यासाठी पथक जागेवर पोहोचले असता टग्या बिबट्याने वन विभागाच्या टीम समोर अखेरचा श्वास सोडलाय। सहाय्यक वन संरक्षक प्रशांत खेरनार, वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ, वनपाल कुशर पावरा यांच्या पथकात समावेश होता। नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। तसेच राजू लगरे, वन्यजीव अभ्यासक, एकनाथ मंडळ, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हे दोघे गेले 10 वर्षांपासून बिबट्याने डॉक्युमेंटरी व वाईल्ड फोटो प्रकाशित करण्याचे काम करीत होते। या टग्या बिबट्यावर डॉक्युमेंटरी केली गेली आहे। हा बिबट्या परिसरात टग्या नावाने प्रचलित होता। सन 2013 पासून महिरावणी, वासळी, बेळगाव ढगा, गणेशगाव, गुडगाव, सातपूर त्र्यंबक रोड नंदिनी नदी परिसरात त्याचा वावर होता। अनेक नागरिकांनी त्याला मुक्त फिरताना पाहिले होते। त्याच्यापासून कोणाला त्रास व दुखापत केली नव्हती। गेल्या 5 वर्षांपासून त्याच्यावर डॉक्युमेंटरी तयार करत होतो, एकनाथ मंडळ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर यांनी म्हटलंय। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। या 14 ते 15 वर्षांमध्ये पंचकृषीतील नागरिक असतील, एकही गावकरीला त्याने असा हल्ला केला नाही किंवा मग त्रास दिला नाही। आज टग्याचा दुर्दैवी अंत बघून आम्हाला थोडं वाईट वाटतंय। असा हा वन्यजीव टग्या आणि हा त्याचं आयुष्य कशाप्रमाणे इथे त्याने घालवलं किंवा मग जगला असं म्हणू शकतो आपण। थोडं इमोशनल फील होत आहे की डोळ्यासमोर त्याचा जो ऑरा होता जेव्हा आम्ही त्याला शूट करायसाठी बसत होतो, की तो येताना त्याचा जो रुबाब, त्याची जी ताकद होती ती आम्ही फील करत होतो। आणि आता इथून पुढे ते आम्हाला दिसणार नाही की अरे कुठे गेला असेल तो, आता कुठे असेल, कोणत्या एरियात असेल, आता इथून पुढे ते दिसणार नाही।